आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सहकार क्षेत्रातील अनेक अडचणी काळातही सर्व सभासद, ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्यामुळे अरिहंत संस्थेच्या स्थापनेपासून चालू आर्थिक वर्षात 1458 इतकी विक्रमी ठेवी संस्थेने मिळवली असून लवकरच या संस्थेचे मल्टीस्टेटच्या माध्यमातून गोवा राज्यातही विस्तारीकरण करणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी दिली. आज बोरगाव येथील संस्थेत आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना अभिनंदन पाटील म्हणाले, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देणाऱ्या या संस्थेस आर्थिक वर्षात 14,76,62,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या आणखीन महाराष्ट्रात 15 व कर्नाटक राज्यात 24 शाखा प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. संस्थेत एकूण सभासद 17,937, भागभांडवल 6,36,00,000, गुंतवणूक 355 कोटी 82 लाख, ठेवी 1,458 कोटी 23 लाख इतकी विक्रमी ठेव झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 258 कोटी ठेवीमध्ये वाढ झालेली आहे. 1,098 कोटी 41 लाख रुपयांचं कर्ज वितरण केले असून नफा 14,76,00,000 झाला आहे. 7,980 कोटींची वार्षिक उलाढाल झाली असून सभासद व शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता विविध कर्ज योजना, ठेव योजना हाती घेऊन गरजवंतांना वेळेत कर्ज पुरवठा केल्याने संस्थेचे ऑडिट वर्ग ए मिळालेला आहे. संस्था वाढीसाठी सभासदांबरोबरच संस्थेचे सर्वच कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. लवकरच कोअर बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शेवटी अभिनंदन पाटील यांनी सांगितले. संस्थेचे CEO अशोक बंकापुरे म्हणाले, मुख्य शाखेसह एकूण 61 शाखेद्वारे संस्थेचे कामकाज चालू आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात 10 शाखा प्रारंभ केल्या आहेत. लवकरच आणखीन शाखा प्रारंभ करणार आहे. आपल्या अरिहंत संस्थेने योग्य नियोजन केल्याने आज आर्थिक प्रगती साधत आहे. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संचालक सुभाष शेट्टी, अभयकुमार करोले, जयपाल नागावे, अप्पासाहेब कडोले, शरद कुमार लडगे, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, संदीप पाटील, बाबासाहेब अपराज, श्रीकांत वसवाडे, शिवानंद राजमाने, सौ निर्मला बल्लोळे, अनिता मगदूम, CEO अशोक बंकापुरे, सहाय्यक व्यवस्थापक अभिनंदन बेनाडे, अभयकुमार खोत, भरत गुंडे, प्रकाश जांगटे उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. बोरगाव मल्टीस्टेट आज फायनान्शियल पोझिशन 31 मार्च 2025 सर्वप्रथम दादांच्या स्मृतीला आणि त्यांच्या याला वंदन करून आज पहिल्यांदाच त्यांच्या पश्चात आम्ही आज आपल्या संस्थेचं फायनान्शियल पोझिशन म्हणजे आज आम्ही सगळ्यांसमोर डिक्लेअर करत आहोत. मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की येत्या 1990 पासून ते आत्ता जवळपास 35 वर्षाच्या ह्याच्यामध्ये LRKता म्हणजे सगळ्यात जास्त डिपॉझिट्स ह्या फायनान्शियल इयरमध्ये आम्ही जवळजवळ 258 कोटीचं आम्ही टार्गेट रीच केलेलं आहे. यामध्ये सर्व दादांचा तर पुण्य आशीर्वाद आहेच, त्याचबरोबर सर्व सभासद, ठेवीदार आणि आमच्या संस्थेवर प्रेम करणारे सर्व आपले हितचिंतक, त्याचबरोबर कर्जदारसुद्धा सगळ्यांनी वेळोवेळी कर्ज फेडून जे काही सहकार्य आम्हाला आमच्या या आर्थिक वर्षामध्ये केलेलं आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर फायनान्शियल पोझिशन मी सांगत असताना नंबर ऑफ मेंबर्स यावर्षी 17,937 आहेत. शेअर कॅपिटल 6,36,19,400, फंड्स 92 कोटी 62 लाख, डिपॉझिट्स 1,458 कोटी 23,17,333, लोन्स 1,098 कोटी 41,07,587, इन्व्हेस्टमेंट्स 355 कोटी 82 लाख, प्रॉफिट 14 कोटी 76 लाख, वर्किंग कॅपिटल जवळपास 1,557 कोटी 21,95,042, टर्नओव्हर आमच्या संस्थेचा 7,980 कोटी झालेला आहे. त्यावर रिकव्हरी 95.20% आणि ब्रांचेस आमचे यावर्षी 61 प्लस 1 म्हणजे एक एक्सटेन्शन काउंटर हेड ऑफिस 62 शाखा झालेल्या आहेत. इच्छा येते गोवा ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ಆಗಲಿ ಇದೆಲ್ಲ ಫುಲ್ಫಿಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು. ಮತ್ತು ಅಡಿಷ್ನಲ್ ಬ್ರಾಂಚಸ್ 15 ಮಾಡೋದು ನಮ್ದು ಈಗ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಬಿಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕೋಲ್ಹಾಪುರ, ರೋಹಿಕರ್ ಕಾಲನಿ, ಗಾಂಧಿನಗರ್ ಇವೆಲ್ಲ सातारा, पुण्याದಾಗ 2, पुणे शेगडवाडा, कोथरूडಕ, पिंपरी चिंचवड, निगडी,
नांदणी रुकडी इस्लामपूर तासगाव विटा महाराष्ट्र ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾಗನೂರು ಮೂಡಲ್ಗಿ ಯಮಗರ್ನಿ ಕಿತ್ತೂರು ಲಖನಾಪುರ ದಿವಸಿ ಶಿರಗುಪ್ಪಿ ಅಂದ್ರೆ ಮಾಂಜರಿ ಶಿರಗುಪ್ಪಿ ಮಹೇಶ್ ವಾಡಗಿ ದರೂರ್ ಎಕ್ಸಂಬ ಚಂದೂರ್ ಯಡ್ಡೂರ್ ಸತ್ತಿ ಗುದಿಯಾಳ್ ಕಡಕೋಳ ಚಂದರ್ಗಿ ಯರಗಟ್ಟಿ ಲೋಕಾಪುर मुधोळ रामदूर कल्लोळी कोन्नूर कौजलगी मध्ये मुंबई राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।